सरकार चांगले पैसे देऊन दे नाही तर नाही देऊन दे, पण आमच्या शेतात गाडी घालायची नाही. जगायचंच कशाला मग तिनेच आम्हाला औषध घालून मारून त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावं, त्याशिवाय पर्याय नाही. त्या देवाला जाय पैसे कुठला आणायचं आमच्या म्हाताऱ्या माणसांनी? आम्हाला पेन्शन दुकान नाही त्या सरकाराच्या. आणि आता सरकार घर बी नाही, शेत बी गेले, आम्ही राहायचं कुठे आणि खायचं कुठं? आम्हाला सरकारनं काही मारून टाकावीत नाही, रस्ता घाला बाबा आमच्या. आम्ही राहायचं कुठं, खायचं काय आणि जायचं कुठं? आम्हाला पैसे देतील, राहायचं कुठं, काय करायचं? आणि ते पैसे पुरणार आहेत काय? 15 गुंठाची त्या ती जर सगळेच गेली तर आमच्या पुढच्या पिढीने काय खायचं? या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी पुरुषांबरोबर महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत. काही महिला आपल्या सोबत आहेत. आजी कुठून आलाय जा? आम्ही मालवेस आलो. का आलाय जा? आम्ही शक्तीपीठ रद्द करायसाठी आलोय. शक्तीपीठ महामार्ग तुमच्या शेतात जातोय का? होय होय, काय तुमचं आम्हाला शेती आमची पाहिजे, आम्हाला पैसे तुमचे नको आहेत म्हणून आम्ही आलोय. तर सरकार चांगले पैसे देतं. सरकार चांगले पैसे देऊन दे नाही तर नाही देऊन दे, पण आमच्या शेतात गाडी घालायची नाही. आमच्या मुलावर कुठणार आहेत का? कुठून आलाय तुम्ही? आम्ही पण मालवेसने जातो. किती क्षेत्र आहे आपली? आमची 150 किती जातो? 15 गुंठ. काय नाही. आमची एकूणच 15 गुंठाची त्या ती जर सगळेच गेली तर आमच्या पुढच्या पिढीने काय खायचं? आता पैसे दिलं, आता आम्ही खाऊ, हो पुढच्या पिढीचा काय विचार? आमच्या मुलाबाळांनी काय करायचं? कुठं जायचं तिने? आणि राहणारी जी शेती आहे का नाही ती पण महापुरान आमची जाणार. महापूर आताच आमच्या गावाला जवळजवळ 15 दिवस महापूर बसतोय. आणि जर ते महामार्ग झाला तर महिना 1.5 महिना पाणी हटणार नाही, म्हणजे आमचे घरदार पण बुडून जाणार. मग आम्ही राहायचं कुठं, खायचं काय आणि जायचं कुठं? आम्हाला पैसे देतील, राहायचं कुठं, काय करायचं? आणि ते पैसे पुरणार आहेत काय? आणि जे मुलं आम्ही जन्माला घातल्या त्यांचं काय पुढचं? त्यांची उद्या आज मुलाचं लग्न करायला गेलं तर शेती केवढ्या विचारतात, नोकरी असलेली कोण विचारित नाही. शेती केवढ्या विचारतात तरी पण मुलासनी मुली देणार कोण? आणि शेती हाय ती बी गेल्यावर कोण देईल काय? आता तुम्ही मोर्चाला आलाय का? सरकारला काय इशारा देणार? सरकार आमच्या गावावरनं शक्तीपीठ जाता कामा नये. आणि शेतीचं मोजणी करायला लोक आली तर काय करणार मग? मुलं आले तर आम्ही तिथं जाऊन त्यासनी हे करणार. आमचं काय वाटतं ते होऊन दे, काय वाटतं ते करायला लागलं तर चालेल, पण त्यासनी आम्ही मोजणी करू देणार नाही. आजी उन्हातानं आलाय, उन्हातानं उभारलाय, कशाला नाही उभारलाय? काय आता कशाचं उभं राहायचं, काय करायचं? सरकारच्या पुढं काय सरकार आम्हाला करतो का? गोरगरिबाला मारतो का? उठवून कुठं घालवतोय? हाय आमचे 15 गुंठा घरदार जायचे नाही, आम्ही राहायचं कुठे आणि खायचं काय? या उन्हातानात तळतळीत यायचं आम्ही रोजगार करून पोट भरून खातोय. 15 गुंठा रानात आमचे पोट भरत नाहीत. आणि आता सरकार घर बी नाही, शेत बी गेले, आम्ही राहायचं कुठे आणि खायचं कुठं? आम्हाला सरकारनं काही मारून टाकावीत नाही, रस्ता घाला बाबा आमच्या गावातनं. खरं तर पिढ्या शेती आहे, नातू आहेत. नातू आहेत आम्ही, आमचं झालं पुढं सावळ आमची खायची काय आणि जायची कुठं? पैसे दिलं संपलं वर्षात 4 वर्षात कुठं जायचं? देवांना जोडणारा हा मार्ग आहे, देवासाठी हा मार्ग सरकार म्हणते. माणसं मारून देव माणसाने ताराय बसला काय माराय? पैसे कुठला आणायचं? पोराने पैसे उधळले की त्या देवाला जाय पैसे कुठला आणायचं? त्या देवाला कामाला फुकट देणार नाही तर त्या देवाला जाय पैसे कुठला आणायचं आमच्या म्हाताऱ्या माणसांनी? आम्हाला पेन्शन दुकान नाही त्या सरकाराच्या. 15 गुंठ्यात काय मिळवेल ते त्यांची लाईट बिल भरायची, त्यांचं घर पाळं भरायचं, त्यांचं सगळं करायचं. आणि तरी बी त्यांचं मन शांत नाही म्हणलं आता आणि पुरंच काढून द्यायचं. मग माणसाने करायचं काय? एवढं आंदोलन करून मी सरकारने रस्ता नेला तर काय करणार नेमकं? तिथं परान द्यायचा, मरायचं इथं येऊन, एवढं औषध प्यायचं आणि मरायचं. मग काय खायचं तर काय? घर नसलं तर राहायचं कुठं? शेत नसलं तर मिळवायचं काय? जगायचंच कशाला मग तिनेच आम्हाला औषध घालून मारून त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावं, त्याशिवाय पर्याय नाही. मरायचं जगायचं कशाला? एकंदरीत पाहिलं तर महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत. आमच्या पुढच्या पिढी नेमकं खायचं काय? जर एकदा रस्ता गेला तर नेमकं करायचं काय? अशा भूमिका ही अशा महिला माणसाने आहेत. या मला आजी काय सांगायला? आमच्या पुढच्या पिढी काय खायचं आणि आम्ही कुठं राहायचं, कसं राहायचं आणि काय खायचं? सरकारचे पैसे आम्हाला सरकारचे पैसे नको, आम्हाला आमची जमीन हक्काची पाहिजे म्हणून आम्ही
आम्हाला इथं आलोय आम्ही. एवढं करून जर सरकार जर जबरदस्ती केली काय करणार? जबरदस्ती करले आम्ही आडवं पडून मरू खरं आम्ही वाट देणार नाही सरकारला. बघितलं तर आम्ही शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही, त्यासाठी एक वेळ मरण पत्करू, पण शक्तीपीठ महामार्ग देणार पुढची पिढी आमची जगली पाहिजे यासाठी आमचा हा लढा असल्याचं या ठिकाणी महिलांनी आपल्याला सांगितलं आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.